येत्या 30 जून पासून मध्यरात्रीपासून देशामध्ये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणाली ही नवी कर प्रणाली लागू होणार आहे। त्यामुळे संपूर्ण देशात एक देश एक कर ही यंत्रणा लागू होईल आणि याच जीएसटीच्या बद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, काही संभ्रम आहेत, काही गैरसमज आहेत। अशाच प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एबीपी माझानं जीएसटी ABCD हा एक विशेष कार्यक्रम सुरू केला। पाहूया। एक देश एक टॅक्स। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराचा मुख्य फायदा म्हणजे कुठल्याही वस्तूवर देशभरात एकच टॅक्स असेल, ज्यामुळे देशभरात एका वस्तूची समान किंमत असेल। देश सिंगल मार्केट म्हणून ओळखला जाईल। त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी 17 कर प्रणाली मोडीत काढल्या आहेत। खरेदीदार आणि व्यापारी दोन्ही जीएसटीच्या अंतर्गत येतील। जीएसटी मुळे सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स आणि वैट कायमचे इतिहास जमा होतील। भारत के लोकतंत्र की ताकत का पहचान होगी दुनिया को कि इस देश के सभी दल, सभी भिन्न भिन्न विचारधारा वाले दल देश हित में कंधे से कंधा मिला करके कितना बड़ा फैसला करते हैं, ये दुनिया के सामने एक अजूबा की तरफ दिखने वाला है। काय स्वस्त काय महाग। जीएसटी काउन्सिलनं वेगवेगळ्या वस्तूंसाठी वेगवेगळे टॅक्स रेट निश्चित केले। 5%, 12%, 18% आणि 28% अशा स्वरूपात जीएसटी कर असेल। यामुळे 1 जुलैपासून काही वस्तू स्वस्त होतील तर काही वस्तू महाग होतील। सध्या केंद्र सरकार रोज जाहिराती देऊन कुठल्या वस्तूंवर किती कर लागेल याची माहिती लोकांना देते। किचनचं सामान स्वस्त होणार। सरकारच्या दाव्यानुसार दररोजच्या वापरातल्या 81% वस्तू स्वस्त होणार आहेत। यातल्या बऱ्याच वस्तूंवर कर लागणार नाही किंवा कमी लागेल। 0% टॅक्स कशावर? दूध, दही, भाजी, मध, गूळ, पापड, ब्रेड, लस्सी, सुटं पनीर, मीठ, साखर, बेसन, सुटे अन्नधान्य, काजळ आणि ड्रॉइंगच्या वह्यांवर कुठलाही कर लागणार नाही। कुठल्या वस्तूंवर 5% टॅक्स? चहा, कॉफी, तेल, दूध पावडर, पॅकिंगचं पनीर, काजू, गॅस सिलेंडर आणि अगरबत्तीवर 5% टॅक्स लागेल। कुठल्या वस्तूंवर 12% टॅक्स? 0 ते 12% टॅक्स असणाऱ्या यादीत लोणी, तूप, बदाम, फळांचा रस, लोणचं, मुरंबा, चटण्या, जॅम आणि जेलींचा समावेश आहे। 18% टॅक्स कुठल्या वस्तूंवर? टूथपेस्ट, हेअर ऑइल, शॅम्पू, साबण, पास्ता, कॉर्नफ्लेक्स, सूप आणि आईस्क्रीमवर 18% टॅक्स लागेल। हॉटेलिंग महाग होणार। 1 जुलैपासून हॉटेलातलं जेवण महाग होणार आहे। सध्या तुमच्या जेवणाच्या बिलावर वॅट पकडून 11% टॅक्स लागतो। जीएसटी मध्ये 3 भागांमध्ये टॅक्सची विभागणी झाली आहे, ज्यात नॉन एसी हॉटेलांमधील जेवणाच्या बिलावर 12% टॅक्स लागेल, म्हणजे 1% जेवण महाग होईल। एसी सुविधा आणि दारू विक्री होणाऱ्या हॉटेलांमध्ये 18% टॅक्स लागेल, म्हणजेच तब्बल 7% महाग। तर आलिशान हॉटेलांमध्ये 28% टॅक्स लागेल, जो आधीच्या तुलनेत तब्बल 17% जास्त आहे। पेट्रोल, डिझेल, मद्य जीएसटीतून आउट। पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि मद्याच्या किमतीवर जीएसटीचा काहीही परिणाम होणार नाही। म्हणजे पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे असतील। आपल्या मर्जीनं राज्य सरकार पेट्रोल, डिझेलवर टॅक्स लावतील। राज्यांच्या मागणीमुळेच केंद्रानं इंधन आणि मद्य जीएसटीतून वगळलंय। मोबाईल फोन आणि फोनच्या बिलाचं काय होणार? मोबाईल खरेदीवर तुम्हाला आता 12% टॅक्स द्यावा लागेल, म्हणजे ज्या राज्यांमध्ये वॅट 14% होता तिथं मोबाईल स्वस्त होतील, ज्यात कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूचा समावेश आहे। तर मोबाईल बिलांवर आता 15% टॅक्स द्यावा लागतो, जो जुलै नंतर 18% होईल। क्रेडिट कार्ड पेमेंट महागणार। एकीकडे कॅशलेस आणि डिजिटल इंडियाचा नारा सरकार देतंय, मात्र दुसऱ्या बाजूला क्रेडिट कार्डचं पेमेंट करणं महाग केलंय। कारण 1 जुलैपासून क्रेडिट कार्डचं बिल करताना 15 ऐवजी
18% टॅक्स भरावा लागणार आहे। विमा कव्हर आणखी महाग। 1 जुलैपासून विमा काढणं आणखी महाग होणार आहे, कारण विमा पॉलिसीवर 15 ऐवजी 18% टॅक्स लागणार आहे। म्हणजे 15,000च्या विम्यावर कालपर्यंत 2,250 रुपये टॅक्स भरावा लागत होता, जो 1 जुलैपासून 2,700 रुपये द्यावे लागतील। छोटी कार महागणार। जीएसटी लागू होण्याआधी लहान कारच्या विक्रीत मोठी वाढ झालीय, कारण जीएसटी लागू झाल्यानंतर छोटी वाहनं 3 ते 5% महाग होणार आहे। मात्र तुम्ही मोठी कार किंवा SUV खरेदी करणार असाल तर थोडं थांबा, कारण 50 लाखांवरच्या कार 50,000 ते 2.5 लाखांनी स्वस्त होऊ शकतात। स्लीपर ट्रेन स्वस्त, AC ट्रेन महाग। तुम्ही जर जनरल डब्यातून किंवा स्लीपर क्लासमधून प्रवास करणार असाल तर त्याच्या तिकिटावर कुठलाही टॅक्स लागणार नाही। मात्र AC ट्रेन किंवा बसेस मधील प्रवासावर 5% टॅक्स लागेल। टूर पॅकेज महाग होणार। जीएसटी लागू झाल्यानंतर तुमचं पर्यटन मात्र महागणार आहे, कारण टूर अँड ट्रॅव्हल्सवर 18% टॅक्स लागणार आहे, जो आधी 15% होता। म्हणजे 10,000च्या टूर पॅकेजवर आधी जर तुम्ही 1,500 रुपये टॅक्स भरत होता तर तो आता 1,800 रुपये होईल। ॲप टॅक्सी सेवा स्वस्त होणार। सध्या ओला किंवा उबरच्या प्रवासावर तुम्हाला 6% टॅक्स द्यावा लागतोय, मात्र 1 जुलैपासून अशा ॲप बेस्ड टॅक्सी प्रवासावर फक्त 5% टॅक्स असेल, म्हणजे 1% बचत। घराच्या किमती स्वस्त होतील। जीएसटीची भीती दाखवून सध्या बिल्डर घर खरेदी करणाऱ्यांकडून वसुली करतायत, मात्र सरकारच्या दाव्यानुसार 1 जुलैपासून अंडर कन्स्ट्रक्शन घराच्या किमती कमी होणार आहेत। अर्थात घर खरेदीवर 12% टॅक्स असला तरी बिल्डरांना इनपुट क्रेडिट सूट मिळेल, ज्यामुळे बिल्डरांना दिलासा मिळेल आणि घरं स्वस्त होतील। सोनं महाग होणार। 1 जुलैपासून सोनं खरेदी करणं महागात पडू शकतं, कारण सोन्यावर सध्या 1% एक्साइज ड्युटी आणि 1% व्हॅट लागतो, जो जीएसटीत 3% करण्यात आलाय। दुचाकी वाहनं स्वस्त होणार। 1 जुलैपासून काही दुचाकी वाहनं स्वस्त होऊ शकतात, कारण बाईक खरेदीवर 28% टॅक्स लागेल, म्हणजेच 1%ची बचत होईल। विमान प्रवासाचं काय होणार? सध्या इकॉनॉमी क्लासच्या तिकिटावर 6% टॅक्स आहे, जो 1 जुलैपासून 5% होईल, म्हणजे थोडी बचत आहे। तर बिझनेस क्लासच्या तिकिटावर 12% टॅक्स लागेल, म्हणजे 3%नी बिझनेस क्लासचं तिकीट महाग। फ्रीज, AC, वॉशिंग मशीन स्वस्त होईल। सध्या AC, फ्रीज आणि वॉशिंग मशीनच्या खरेदीवर तब्बल 30 ते 31% टॅक्स भरावा लागतोय, जो जुलैपासून 28% होईल। म्हणजेच AC फ्रीज घ्यायचा असेल तर तुम्ही आणखी 4 दिवस वाट बघा। थिएटरमध्ये फिल्म पाहणं स्वस्त होणार आहे। 100 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फिल्मच्या तिकिटावर 18% टॅक्स असेल, जो आतापर्यंत तब्बल 28% इतका होता। अमिताभ बच्चन स्वतः सध्या जीएसटीचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून काम करतायत। जीएसटी ये टैक्स सिर्फ टैक्स नहीं, एक पहल है देश के बाजार को एक सूत्र में बांधने। 1 जुलैची सकाळ जीएसटी सोबत। 30 जूनला मध्यरात्री राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जीएसटीच्या कायद्यावर स्वाक्षरी करतील आणि जीएसटी कायदा लागू होईल। त्यासाठी संसदेच्या केंद्रीय कक्षात खास कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय, ज्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि झाडून सगळे मंत्री हजर असतील। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।